आज आपण रेशनच्या तांदळाचा अगदी मार्केट स्टाईल जाळीदार मऊ स्पॉन्जी ढोकळा बनवणार आहोत। ढोकळा करत असताना तो घशात अडकतो किंवा लाल रंगाचा होतो असे प्रॉब्लेम येतात। तर आज आपण स्पॉन्जी सॉफ्ट ढोकळा करण्यासाठी डाळ तांदळाचं प्रमाण कसं घ्यायचं, कोणत्या चुका टाळायच्या हे बघणार आहोत। ढोकळ्यामध्ये लालसुद्धा पॅचेस येतात, मऊ होत नाही, जाळीदार होत नाही, यासाठी खूप सारे टिप्स आहेत। त्यामुळे व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप न करता। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी ढोकळा करण्यासाठी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही या ठिकाणी कोणताही तांदूळ घेऊ शकता। मी हा रेशनचा तांदूळ घेतलेला आहे, 2 कप घेतलेला आहे रेशनचा तांदूळ। तुमच्या घरी जो कुठला असेल अवेलेबल तो तुम्ही तांदूळ घेऊ शकता ढोकळा करण्यासाठी। तर मी इथे कपाने घेतले, तुम्ही इथे वाटीने सुद्धा मेजरमेंट घेऊ शकता। 2 कप तांदूळ, इथे मी 2 कप तांदळासाठी 1 कप चणा डाळ घेतलेली आहे। हे अगदी योग्य प्रमाण आहे। तर हा ढोकळा घशात अडकल्यासारखा होत नाही, एकदम स्पॉन्जी होतो। तर 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं। तर हे तांदूळ, डाळ तांदूळ मिक्स करायचं। सुरुवातीला डाळ आणि तांदूळ पाणी टाकायचं आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्याला हे डाळ तांदूळ, म्हणजे धूळ वगैरे काय पावडर लावलेली असते ती सर्व निघून जाते डाळ तांदळामधली। इथे मी स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेले आहेत भरपूर। आता आपल्याला यामध्ये भरपूर पाणी घालायचं, डाळ तांदूळ व्यवस्थित बुडतील एवढं तर याला पाणी घालायचं आणि डाळ तांदळाला 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवायचे। 5 ते 6 तास डाळ तांदूळ छान भिजवून घेतलेले आहेत मी। डाळ आणि तांदूळ छान भिजले देखील आहेत। आता या डाळ आणि तांदळाला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे। पळीने आता आपल्याला 1 ते 2-1.5 पळी, साधारण 2.5 पळीत आपल्याला एवढं डाळ आणि तांदूळ टाकायचे। पाणी कम व जास्त वापरायचं नाही आहे। आणि जे आपण भिजवण्यासाठी डाळ ते तांदूळ पाणी टाकलं होतं ना, तेच पाणी टाकून आपल्याला डाळ आणि तांदूळ वाटून घ्यायचे। बघू शकता खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे, तेच पाणी वाटताना टाकायचं आपल्याला डाळ तांदळामधलं। यामध्ये दही वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे, एकदम प्लेन पाण्यावर हे पीठ वाटून घ्यायचं आहे आता आपल्याला। आता हे ढोकळ्याचं बॅटर आहे ते आता आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे, ज्यामध्ये आपल्याला फर्मेट करायचे त्या भांड्यात काढून घ्यायचं। इथे सर्व मी आणि डाळ आणि तांदूळ 2 बॅचमध्ये वाटून घेतलेले आहेत। आता वाटून घेतल्यानंतर याला पळीने मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला व्यवस्थित। असं वाटून घेतल्यानंतर 1 मिनिट आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं पळीने व्यवस्थित। असं मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून आता आपल्याला 5 ते 6 तासासाठी हे पीठ फर्मेट करून घ्यायचे। किंवा तुम्ही रात्रभर सुद्धा 10 ते 12 तास हे तुम्ही पीठ ठेवू शकता फर्मेट करण्यासाठी। तर बघा आपलं मिश्रण आपलं चांगलं फर्मेट झालेलं आहे। 5 ते 6 तास अगदी खूप छान वरती फुगून आलेलं आहे 5 ते 6 ठेवल्यामुळे। या पिठाला जाळी देखील छान पडलेली आहे, छान फर्मेट झालेलं आहे 5 ते 6 तास। आता आपल्याला मोठ्या भांड्यामधलं पीठ आहे ढोकळ्याचं छोट्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं। म्हणजे मला जेवढा ढोकळा करायचा त्यानुसार मी इथे पीठ काढून घेतलेलं आहे। आणि बाकीचं जे ढोकळ्याचं मिश्रण आहे त्याचंसुद्धा मी ढोकळा करणार आहे। पण आता आपण ह्याच्यामध्ये साधारण अर्धा कप पाणी टाकायचं आहे आणि बघू शकताय आता या पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता। जर तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी टाकून आणखीन याला मिक्स करून घेऊ शकता या मिश्रणाला। आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर ह्याला आणखीन एकदा मिक्स करून घेऊयात आपण। मीठ व्यवस्थित असं मिक्स झालं गेलं पाहिजे या मिश्रणामध्ये ढोकळ्याच्या। आता लगेच आता आपल्याला स्टीमर रेडी करायचं आहे। त्यासाठी इथे मी स्टीमर घेतलेला आहे। स्टीमरमध्ये पाणी टाकलेलं आहे, अगदी अर्धा इंचच टाकलेलं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही। आपल्या ढोकळ्याला टच होते तेवढं पाणी टाकायचं नाही, थोडंसंच पाणी टाकायचं आहे, 1 ते 1.5 ग्लास टाकायचं। आणि इथे पीठ देखील आता पिठामध्ये आपल्याला 2 चमचे पिठी साखर टाकायचे किंवा तुम्ही या ठिकाणी मोठी साखर देखील टाकू शकता, पण विरघळायला फार वेळ लागते साठी पिठी साखरच टाका।
आणि 1 ते 1.5 पळी आता आपल्याला तेल घालायचे। तेल घातल्यामुळे ढोकळा कशात अडकल्यासारखा होत नाही, मऊ होतो। आता आपल्याला या बॅटरमध्ये अर्धा चमचा हळद टाकायची, जास्त घालायची नाही हळद, तर ढोकळा लालसर होतो जास्त घातल्यानंतर। आता याला चांगलं एकजीव करून घेऊ। ही हळद सगळीकडे व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे, एकजीव झाली पाहिजे। बघू शकता या पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचे हे मिश्रण। मी व्यवस्थित असं 1 ते 2 मिनिट ह्याला छान असं मिक्स करून घेतलं। हळद एकजीव सुद्धा झालेली आहे, बघू शकताय। आता आपल्याला स्टीमरला च्या भांड्याला तेल लावायचे। इथे मी स्टीमरचं स्टँड घेतलेलं आहे, किंवा तुम्ही या ठिकाणी ताट देखील घेऊ शकता। आपल्या घरात ताटं असतात ते तुम्ही वापरू शकता, त्याच्यामध्ये सुद्धा ढोकळा खूप छान होतो। आता आपल्याला ह्याला तेल लावून घ्यायचे। थोडंसं तेल टाकायचं आणि सर्व बाजूनी तेल लावून घ्यायचं। तेल लावल्यामुळे काय होतं, आपला ढोकळा पटकन निघतो, खाली चिटकून राहत नाही, त्यासाठी तेल लावायचं भांड्याला। आणि इथे मी इनो फ्रूट सॉल्ट घेतलेला आहे, ही मी पूर्ण पॅकेट टाकते इनो फ्रूट सॉल्टचं आहे ते, किंवा तुम्ही या ठिकाणी सोडा देखील खाण्याचा वापरू शकता। पण इथे इनो फ्रूट सॉल्टमुळे छान असं आपलं बॅटर तयार होतं। थोडंसं पाणी टाकायचं इनो फ्रूट सॉल्ट टाकल्यानंतर, आणि व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं। बघू शकता इनो फ्रूट टाकल्यानंतर जसं जसं आपण हे बॅटर मिक्स करत जाईल तसं हे मिश्रण अगदी हलकं फुलकं झालं आहे। फक्त 1 मिनिट याला छान फेटून घेतलं, जास्त वेळ ह्याला फेटून घ्यायचं नाही, नाहीतर याची जाळी मोडून जाते। आता इथे मी स्टीमरचं स्टँड घेतलेलं आहे। आता ह्याला पटकन आपल्याला ढोकळ्याचं मिश्रण आहे ते पळीने ताटामध्ये ओतायचे, किंवा तुम्ही असं सुद्धा ओतू शकता। आणि ह्याच्यामध्ये तिखट आपल्याला भुरभुरायचं आहे, बघू शकता या पद्धतीने। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही भुरभुरू शकता, पण छान वाटतं असं भुरभुरल्यानंतर तिखट ढोकळ्याच्या मिश्रणावरती। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही भुरभुरू शकता तिखट, लाल तिखट। आता दुसरं सुद्धा स्टीमरच्या स्टँडमध्ये पूर्ण ढोकळ्याचं बॅटर आहे ते ओतून घेतलेलं आहे या पद्धतीने। आता ह्याच्यामध्ये सुद्धा आता आपल्याला तिखट भुरभुरून घ्यायचं आहे। ढोकळा खूप छान दिसतो असं तिखट भुरभुरल्यानंतर, आणि चवीला सुद्धा खूप छान लागतो। आता इथे 2 स्टीमरचे स्टँड देखील रेडी झालेले आहेत, इथे मी ओतून घेतलेलं आहे मिश्रण ढोकळ्याचं। आता जे आपण स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं, आता इथे पाणीसुद्धा गरम झालेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये आता ही स्टीमरची प्लेट आहे, आता आपल्याला या स्टीमरमध्ये ठेवायची। दोन्ही मी ढोकळ्याची प्लेट आहे ती ठेवून देते, किंवा तुम्ही या ठिकाणी कढई देखील वापरू शकता, स्टीमर वापरलेला आहे। आता ह्याला आपल्याला 10 ते 15 मिनिट झाकून ठेवून ढोकळा छान वाफवून घ्यायचा आहे। बघू शकता 10 ते 15 मिनिटं चेक करूया। टूथपिक घालायची, टूथपिक कोरडी निघते, जर आपला ढोकळा देखील छान वाफवला गेलेला आहे। बघू शकता रंगसुद्धा मस्त आलेला आहे। याच्यासुद्धा मध्ये सुद्धा टूथपिक घालायची, दोन्ही छान वाफवले गेले, अजिबात कच्चा वगैरे राहिलेला नाही आहे। मी कढईमध्ये सुद्धा टूथपिक घालून बघितली। आता हे ढोकळा पूर्णपणे मी साधारण 10 ते 15 मिनिट थंड करून घेतला। थंड करून घेतल्यानंतर आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला सुरीने कट करून घ्यायचा आहे ढोकळा। ह्याच्यात आडव्या आकारामध्ये आणि उभ्या आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे ढोकळा हा। तुम्हाला जसे पीसेस हवे आहेत त्यानुसार तुम्ही लहान मोठे पीसेस करू शकता ढोकळ्याचे। मी इथे मीडियम साईजचे ढोकळ्याचे पीसेस करून घेते। आता आपल्याला एक तुम्हाला पीस काढून दाखवते। ढोकळा बघू शकताय अगदी मस्त स्पॉन्जी जाळीदार, अगदी मऊ लुसलुशीत झालेला आहे। बघू शकताय आपण ज्यावेळेस प्रेस करतो ना, अजिबात कुठं ही झालेलं नाही आहे, तो जागेवरच तसाच राहतोय। बघू शकताय अगदी बॉम्ब्स पॅक होतोय। इथे ढोकळा रेडी झालेला, तर इथं आपण लगेच फोडणी करायला घेऊया ढोकळ्यासाठी। मी इथे छोटी तडका कढई घेतली, तडका कढईमध्ये साधारण 1.5 पळी तेल टाकलेलं आहे। तेल छान गरम होऊ द्यायचं। आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकायची, हिंग टाकायचं आहे आपल्याला चिमूटभर, आणि आता आपल्या ह्याच्यामध्ये टाकायचे हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या, थोड्याशा आपल्याला परतून घ्यायच्या मिरच्या छान ही झाले की आता आपल्याला कोथिंबीर टाकायची थोडी। इथे मी कढीपत्त्याचे पाने टाकते, असेल तर टाका, पण टाकल्यानंतर फोडणीमध्ये आपला ढोकळा खूप छान लागतो कढीपत्त्यामुळे। आता याला मिक्स करून घेऊ फोडणीला। इथे आपली फोडणी देखील तयार झाली आहे ढोकळ्याकरिता। आता आपण जी फोडणी केलेली आहे ती आता आपल्या ढोकळ्यावरती टाकून घ्यायची आहे, या पद्धतीने घालून घ्यायची आहे।
इथे सर्व बाजूने आता आपल्याला ही जी फोडणी आहे करून घेतलेली ती सर्व टाकायची आहे ढोकळ्यावरती। बघू शकताय कलर सुद्धा मस्त आलेला आहे ढोकळ्याला, मस्त असा तयार झालेला आहे। आता तुम्हाला आता एक पीस काढून दाखवते ढोकळ्याचा। बघू शकताय किती छान जाळी देखील पडलेली आहे ढोकळ्याला। तर तुम्ही बघू शकता मऊ स्पॉन्जी ढोकळा तयार झाला, एकदम सगळीकडून याला छान जाळी देखील पडलेली आहे। एकदम मऊसूद ढोकळा तयार झालेला आहे। तर तयार झाला एकदम मऊ लुसलुशीत, घशात न अडकणारा मऊ लुसलुशीत डाळ तांदळाचा ढोकळा। इथे मी काही टिप्स सांगितले आहेत, डाळ तांदळाचं प्रमाण किती घ्यायचं आहे, बारीक सारीक फर्मेंटेशन कसं करायचं पीठ। तर याला जितकं शक्य होईल तितकं कमी पाण्याचा वापर करून छान याला वाटून घेतलेलं आहे। तेल टाकल्यानंतर घशात ढोकळा अडकत नाही, त्यासाठी तुम्हाला काही टिप्स सांगितल्या त्या तुम्ही जर फॉलो केलं तर तुमचा पहिल्याच हा ढोकळा तुम्हाला जमू शकेल। तर ही आजची डाळ तांदळाच्या ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यालाही क्लिक करा। जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी ढोकळ्याची शेअर करा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। चला तर मस्त अशा रेसिपीमध्ये भेटूयात, तोपर्यंत धन्यवाद।